KDMC मध्ये जे आहेत ना सगळे सुरक्षा विभाग डोंबिवलीचा आहे. कार्यक्रम सर काय सांगाल 27 गावांमधल्या ज्या शाळा आहेत तर त्या शाळांची सध्या परिस्थिती म्हणावी तेवढी चांगली नाही. नेमकं या ठिकाणी काय प्रॉब्लेम होतोय आणि आपण कशा पद्धतीने पाठपुरावा करतोय? मुळात ह्या 27 गावांमध्ये जवळजवळ 28 जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत. ज्यावेळेला 2015ला शासन निर्णय ही गावं महापालिकेत समाविष्ट झाली, त्यावेळेला शिक्षण विभाग म्हणजे शाळा ह्या जागेवरच राहिल्या, ज्या आज सुद्धा जिल्हा परिषदेच्या अधिकारात आहेत. त्याचा परिणाम असा आता झालेला आहे की त्या काळामध्ये या शाळेंचा देखभाल दुरुस्ती किंवा इलेक्ट्रिसिटीचं बिल भरण्याची जबाबदारी ग्रामपंचायतची असायची. जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीकडे कोणतीच त्याची तरतूद नसते. परंतु आता गेल्या 10 वर्षामध्ये या भागामधचं प्रशासन जे आहे ते ग्रामपंचायतचं नाहीये, महानगरपालिकेचं लागू झालेलं आहे. आणि ह्या शाळा महापालिकेत वर्ग न झाल्यामुळे महापालिका इथे कोणतंच कॉन्ट्रिब्युशन पे करत नाहीये शाळांच्या बाबतीत. आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून जो काही देखभाल दुरुस्ती किंवा डेड स्टॉक स्टेशनरीच्या नावाने जो पैसा येतो तो फार तुटपुंज असतो. त्यामुळे शाळांची इतकी वाताहत झाली आहे, शाळा दुरुस्तीच्या बाबतीत असेल, पत्रे रिपेअरिंगच्या बाबतीत विषय असेल, आणि सगळ्यात मोठा विषय म्हणजे इलेक्ट्रिसिटीचा. आज लाईट बिल जे त्या त्या भागातल्या शाळांचे जे ग्रामस्थ आहेत ते कॉन्ट्रीब्युट करून भरतायत. माझं स्वतः पिसवलीच्या शाळेतलं सुद्धा इलेक्ट्रिसिटी बिल आम्ही स्वतः ग्रामस्थ कॉन्ट्रीब्युट करून भरत असतो. कुठेतरी याच्यात एक योग्य निर्णय झाला पाहिजे. ह्या शाळा महापालिकेत आल्या तर निश्चित महापालिका या बाबतीत काहीतरी जबाबदारी उचलेल.